स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचं वितरण झालेलं आहे, मात्र गरजू आणि लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही आहे। सर्व्हर डाऊनची समस्या जी आहे ती वारंवार जाणवत आहे। आत्ता आपण आहोत राहाता तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये आणि अशा पद्धतीने पॉश मशीन जे आहे ते बंद असल्यानं सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे हे मशीन बंद आहे आणि अशा पद्धतीनं वितरण जे आहे ते थांबलेलं आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून ही अडचण जी आहे सातत्यानं जाणवत आहे। रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांनी अशा पद्धतीने स्वस्त धान्य दुकानांमध्ये आपले रेशन कार्ड जे आहेत ते नंबर वाईज जे आहे ते या ठिकाणी ठेवलेले आहेत। कधीतरी सर्व्हर सुरू होईल आणि आम्हाला राशन मिळेल अशीच अपेक्षा जी आहे ती सर्व जे महिला असतील किंवा ते लाभार्थी असतील त्यांना आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून सातत्याने हेलपाटे जे आहेत ते जे गरजू नागरिक आहेत ते मारताना दिसत आहेत स्वस्त धान्य दुकानामध्ये। खरं तर बघितलं सकाळी 8 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत जे गरजवंत आहेत ते या ठिकाणी येत आहेत। जे स्वस्त धान्य चालक आहेत ते देखील आज महिना अखेर असल्यानं स्वतः या ठिकाणी थांबून आहेत। ते देखील सर्व्हर डाऊनची समस्या जी आहे ती निर्माण झालेली ती दूर होईल आणि वितरण सुरू होईल अशी अपेक्षा त्यांना देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं बघितलं तर गेल्या किती दिवसापासून हे सर्व्हर डाऊनची समस्या जाणवते आणि त्यात काय बदल झाला होय? सर्व्हरचं आहे ना, एक 15 दिवसापासून आहे ना तो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। 15 दिवसापासून सर्व्हर येतच नाही, 10 ते 5 मिनटं येतो। त्याच्यामुळे काय होतं, गिराईकांचा रोष आमच्यावर असतो। गिराईकसुद्धा मग आमच्यावर वेगळ्या नजराने पाहतो। आम्ही पण दिवसभर बसेला असतो इथं। त्याच्यामुळे यांनी आता या मालासाठी मुदत वाढ द्यावी, हे गोरगरिबाचा माल त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी आम्ही ठाम बसलेलो आहे इथं दिवसभर। आज शटरसुद्धा खाली नाही दुकानचं। सकाळपासून सर्व धान्य वितरक जे आहेत ते थांबून आहेत। खरं तर ते देखील आज महिना अखेर असल्यानं सगळ्यांना जे रेशन आहे ते वितरण व्हावं अशी देखील त्यांची इच्छा आहे। मात्र सर्व्हर डाऊन अद्यापही त्याच अवस्थेत आहे। आजी किती दिवसापासून चक्कर मारताय काय? 5 दिवसापासून 2-2, 3-3 चक्र मार राहिले 5 दिवसापासून। ताई तुम्ही काय काम करता आणि तुमचं काही जर तुम्ही काम करत असाल तर ती मजुरी बुडते का? आम्ही जातो कामाला पण घरी पण राहतो। आता कुपन घ्यायच्या टायमाला घरी राहावं लागतं ना, त्यामुळे घरी राहतो। किती दिवसापासून? आता 2-3 दिवसापासून येतो चक्रामातून। फोन केला होता ते म्हणे बंद आहे सर्व्हर, चालतच नाही। फक्त 10-12 सकाळपासून कुपन निघलेले आहेत, मग नंतर बंदच आहे। सकाळी 10:30 वाजतापर्यंत आले। आम्ही लांब राहतो ना, त्यामुळे इथंच बसून राहिलो, घरी काही गेलेलो नाही। आता या महिन्यातलं महिना अखेर आहे, जर मिळाले नाही तर तुम्हाला वाटतं मुदत वाढून? मग आम्हाला वाटतं मुदत वाढून भेटावं, आम्हाला धान्य नाही ना मग घरचं, त्यामुळं आमचं याच्यावरच आहे ना अपेक्षा। त्यामुळं त्यासाठी बसलोत आम्ही इथं काम बुडून। तर अशा पद्धतीने मजुरी बुडून हे सगळे लोक जे आहेत ती धान्य घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जर आपण विचार केला तर 400-500 रुपयाचं धान्य मिळते, मात्र त्यामध्ये असं जर 4-5 दिवस मजुरी बुडणार असेल तर धान्य काय कामाचं असा देखील सवाल हे सर्व गरजवंत विचारत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहाता, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।